टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सावंत साहेब, तुम्ही कामगारांच्या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी आलेला होतात। बराच वेळा बैठक चाललेली आहे, काय निर्णय झालेला आहे? कारण शिवसेना असेल किंवा मनसे असेल एकत्र येऊन मुंबईत पहिल्यांदा अशा पद्धतीने कामगारांचा प्रश्न मांडताय। नाही, पहिल्यांदा नव्हे, एअरपोर्टवरच्या या दोन्ही युनियन एकत्र तिथे काम करत असतात, तो वेगळा विषय आहे, त्याला राजकीय रंग देण्याची गरज नाहीये। प्रश्न असा आहे की इंडिगो एअरलाइन्स मध्ये भारतीय कामगार सेनेची युनियन आहे, मेजॉरिटी युनियन आहे, आणि त्या युनियननं 2023 साली कामगारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन पुकारण्याचा विचार केला होता। पण तत्पूर्वी त्या ठिकाणी प्रचंड ज्या व्यवस्थापनाकडनं कामगारांचं छळणूक सुरू होती, त्या छळणुकीचा परिपाक म्हणून दुर्दैवानं एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, आणि आत्महत्या केल्यानंतर तिथं एक ताबडतोब प्रतिक्रिया असं झालं प्रतिकात्मक, आणि तिथं त्या प्रतिक्रियेत एक आंदोलन झालं। त्या आंदोलनामध्ये प्रचंड कर्मचारी संतापलेले होते, कारण मृत्यू झाला होता एका कर्मचाऱ्याचा। मग शेवटी एक सामोपचाराने ते आंदोलन मिटलं। 17 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं, त्यांना कामावर घ्यायला लावलं। जो दुर्दैवी कर्मचारी ज्याचं निधन झालं, ज्याने आत्महत्या केली, त्याच्या पत्नीला कामावर घ्यायला लावलं। पण त्याच्यानंतर ही 2022-23 ची गोष्ट सांगतो तुम्हाला। 2023ला इंडिगो कंपनीकडे की आपल्याला कर्मचाऱ्यांचा वेतनाचा करार करायचा आहे, त्या कराराच्या संदर्भात सतत बैठका घे पुढे ढकल, बैठका घे पुढे ढकल असं सारखं चालू होतं। अखेर या सगळ्या युनियननी हा सगळा विषय आपल्या लेबर कमिशनरकडे आणला, आणि इथं एएलसी कडे बैठक झाली, आणि त्या बैठकीमध्ये सरसकट इंडिगोतील कर्मचाऱ्यांना 4000 रुपये वेतनवाढ देण्याचं मान्य करण्यात आलं। त्याच्यावर एएलसीची सही, मॅनेजमेंटची स्वाक्षरी, आमच्या ह्या युनियनची सगळ्या प्रतिनिधींची स्वाक्षरी, हा करार झाला। त्यानंतर या देशातील ग्रेट भारतीय जनता पार्टी त्यांचे अध्यक्ष एका भ्रष्ट माणसाला घेऊन तिकडे गेले। त्यांची तिथं खरं तर भारतीय मजदूर संघावर या भारतीय जनता पक्षाला अफिलिएटेड युनियन आहे, तिथं आणखीन एक त्यांची राष्ट्रीय काही युनियन आहे, राष्ट्रीय एकजूट म्हणून युनियन आहे एअरपोर्टवर। त्या नाही, तिसरी एक चौथी युनियन काढली ABKK, ती युनियन रजिस्टर्ड केली। तिच्या मागे कोण कर्मचारी आहेत नाहीत, बहुसंख्य आहेत, काही नाही, ते इकडे आले, आणि या सगळ्यांनी एकत्र बसून करार करायचं ठरलेलं असताना एकट्याने येऊन इथे आमच्या आयुक्तांकडे, लेबर कमिशनरांकडे एक करार केला। काय करार केला? करार असा केला की 4000 रुपये सरसकट जी वाढ केली ती न करता एक ठराविक सर्व सेवा ज्यांची झालेली आहे वर्षाची त्यांना 4000 रुपये, आणि बाकीच्यांना 3.5, 3, 2.5 असं केलं। म्हणजे सगळ्यांना 4000 मिळत होते, ते कमी करून 2500, 3000, म्हणजे जगातला हा वेगळा करार बरं का। एका युनियननं 4000 रुपये पगार वाढ दिलेली आहे, ती मान्य केली मॅनेजमेंटनी। तिला मॅनेजमेंटला अशी चमचे जर भेटले तर त्या चमच्यांनी सांगितलं कशाला देता, आमच्या खिशात थोडं घाला, आणि त्यांनी 4000चा करार रद्द केला। 4000च्या ऐवजी 2500, 3000 असं वेतन वाढ दिली। त्यामुळे कर्मचारी संतप्त आहेत। इथं स्वतः एएलसीनी 4000 वाढीवर स्वाक्षरी केलेली आहे, मॅनेजमेंटनी स्वाक्षरी केलेली आहे। मग आज पलटी कशी मारता तुम्ही? आणि म्हणून मी आज व्यक्तिशः त्यांच्याकडे आलोय। 25 तारीख आजही मॅनेजमेंटचं कोणी आलं नाही, आणि मग मॅनेजमेंट का येत नाही, कारण लबाडी केली आहे। म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली एएलसीनी की बाबा तुम्ही एक काम करा की एक 4 दिवसाची वेळ द्या मला, अजून 25 तारखेला वेळ दिली आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी चक्क सांगितलंय मॅनेजमेंटने 25 तारखेला आलंच पाहिजे, आणि ते आलं नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं काम करू। शिवसेना आहे सोबत, आमच्या या बाकीच्या युनियन पण आहे, मनसेची युनियन पण आहे। आम्ही सगळेजण जर न्यायानं, कायद्याने आम्हाला न्याय मिळत नसेल तर निश्चितपणे या कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असे आम्ही निश्चित सांगतो। मला आता हा विषय आपण वेगळा बोलूया। म्हणावं लागेल का? मनसे आणि
मला वाटतं हा विषय वेगळा आहे. हा कामगारांच्या न्यायाचा विषय विषय करतोय. गेले 8 महिने तेव्हा चर्चा नव्हती हा नाही. एकत्र करतोय म्हणून हा एकत्र लावून धरलेला विषय गेले 8 महिने. हा फक्त कामगारांच्या हितासाठी गेले 8 महिने हा विषय लावून धरलेला आहे. आणि त्याप्रमाणे तो आता आला, जेव्हा चर्चा चालू झाली त्यावेळेला तुम्ही हा विषय घेतला, तर त्याला आम्ही काय करणार आता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.